श्री स्वामी समर्थ. इच्छापूर्तीचा जो मी व्हिडिओ दिला होता, लवंगाचा एक दिला होता, दालचिनीचा एक दिला होता आणि तमालपत्राचा एक दिला होता. तमालपत्राचा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. तोच व्हिडिओ मी आत्ता परत व्यवस्थित आणि सांगते. कुणाला अडचणी आल्यात, कुणाला काय समजलेलं नाही आहे असं काहीतरी झालेत. बरेच कमेंट आले तशा की त्यांना ते समजलं नाही, तिसरा दिवस चौथा दिवस असं काहीतरी त्यांचं समजलं नाही त्यांना. तर काय करायचं, तमालपत्र घ्यायचं. तमालपत्राच्या गुळगुळीत बाजू म्हणजे सरळ आणि उलटी आपल्याला बाजू कळते. सरळ बाजूला तुम्ही तुमची हिरव्या पेनानं इच्छा लिहायची. तुमची कुठली इच्छा असेल ती इच्छा लिहायची. त्याच्यानंतर मागं तुमचं नाव लिहा. नाही लिहिलं तरी चालेल, पण पुढं तरी इच्छा पूर्ण तुमची लिहायची, एकच इच्छा लिहायची. त्याच्यानंतर ते पान रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायचं. 3 दिवस ठेवायचं. आज लिहिलं तुम्ही, आज ठेवायचं, उद्या ठेवायचं, परवा ठेवायचं. चौथ्या दिवशी सकाळी म्हणजे 3 दिवस पूर्ण तुमच्या उशीखाली पान राहणार. ते चौथ्या दिवशी सकाळी झोपून उठल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर केलं तरी चालेल, बिनआंघोळ करता केलं तरी चालेल. ते पान घ्यायचं, जाळायचं गॅसवरती, चुलीवरती, कुठं असेल तुमचं त्याच्यावरती, आणि बेसिनमध्ये सोडा, नाही तर बाहेर राख फेकून द्या. अगदी थोडीशी राख होती, त्याची काही जास्त होत नाही राख, फेकून द्या. त्या 3 दिवसामध्ये तुमच्या काहीतरी स्वप्नात येईल की काही अडचण असेल किंवा पुढं काय अडचण होणार असेल किंवा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी कुठला तरी मार्ग असेल, हे तुमच्या स्वप्नात येईल आणि तुम्हाला समजेल. कुणाचे येणार नाही, ते काय मी प्रत्येकाचं सांगत नाही. प्रत्येकाला ज्याला गाढ स्वप्न झोप लागते, ज्याला स्वप्न पडलेली लक्षात राहतात, अशा लोकांच्या लक्षात शक्यतो येतं जास्त. ज्याला गरज आहे, ज्यांना खरंच स्वप्न पूर्ण होण्याची गरज आहे, त्यांच्याला तर येतं. मी काय कुठलाही दावा करत नाही की 100% होईल किंवा 200% होईल. नाही, हा तुमचा एक विश्वासाचा मार्ग आहे आणि तुम्ही हे करणं, तुम्हाला येणं, हा एक विश्वास. स्वामींची कृपा असेल तुमच्यावर तर ते नक्की तुम्हाला यश मिळेल त्यात. माझ्याकडून जर तुम्हाला उपाय हवे असतील तर माझा हा नवीन व्हॉट्सअप नंबर आहे 78 40 97 14 55. ह्याच्यावर तुम्ही हाय केलं की एक फॉर्म येतो, तो फॉर्म भरून पैसे पे केले की तुम्हाला तुमचे उपाय सांगितले जातात. श्री स्वामी समर्थ.